एवढंच. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, शेतीचा व्यवसाय हा संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा असा व्यवसाय आणि म्हणूनच की काय बदलत्या हवामानाचा फटका या शेती व्यवसायाला होतो. मग अशा वेळी आपल्या शेतकरी बंधूंनी जर का कुक्कुटपालन, मेंढीपालन, मत्स्यपालन असा एखादा जोडधंदा केला तर त्याचं आर्थिक फायदा आपल्या शेतकरी बंधूंना होणारच आहे. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका जोडधंद्याविषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील कोंबड्यांव्यतिरिक्त इतर पक्षी वर्गाचं महत्त्व, संगोपन आणि उपयोगिता. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर पर्सी अवारी. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे ते कुक्कुटपालशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. सर, मी सुरुवातीलाच म्हटलं की शेती करत असताना एखादा जोडधंदा आपण केला तर त्याचा आर्थिक फायदा आपल्या शेतकरी बंधूंना होऊ शकतो. बरोबर. परंतु कुक्कुटपालन म्हटलं की बऱ्याचदा सगळ्या लोकांच्या समोर फक्त कोंबड्या इतकंच येतं. तर या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कोंबड्यांव्यतिरिक्त इतर आणखीन कोणकोणत्या पक्ष्यांचा समावेश आपण करू शकतो? कुक्कुटपालन म्हटलं की आपल्याकडे जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जास्त करून कोंबड्यांचाच विचार केला जातो. पण जर बघितलं तर कुक्कुटपालन किंवा आपण इंग्रजीत ज्याला पोल्ट्री सायन्स म्हणतो त्याच्यामध्ये जो अभ्यास आहे तो कोंबड्या, बदक, टर्की पक्षी, गिनी फाऊल, मग लावी पक्षी ज्याला आपण क्वेल म्हणतो, गीज आहेत, काही फेझंट्स पण आहेत, तर त्यांचा समावेश त्याच्यात करता येतो आपल्याला. बरं, म्हणजे इतके सारे हे इतर पक्षी सुद्धा उपलब्ध आहेत. बरं, या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती देखील आहेत का? हो, आहेत ना. तर जसं आपण जर आपण बघितलं तर कोंबड्यांचं जे महत्त्व आहे ते फार जास्त आहे. बदक बघितले तर बदक आपल्याकडे 0.67% एवढं कुक्कुटपालनाला भरून येतं. त्याच्यानंतर बाकीचे इतर जे आपण म्हटलेलं आहे ते 1.43% एवढं ते पक्ष्यांचं महत्त्व आहे. जसं आपण कोंबड्यांमध्ये पाहतो की कोंबड्यांमध्ये मांसल कोंबड्या पण असतात आणि अंड्यावरच्या कोंबड्या पण असतात. त्याचप्रमाणे बदकांमध्ये सुद्धा मांसल बदक आहेत, जसं आइल्सबरी आहे, पेकिंग बदक आहे, ती जात आहे. त्याच्यानंतर जर आपण अंड्यांवरती बघितलं तर अंड्यांसाठी अशा जातीच्या उपलब्ध आहेत बदकांमध्ये. त्या इंडियन रनर आहे, खाकी कॅम्बेल आहे, जे वर्षातनं आपल्याला 250 ते 300 एवढी अंडी देऊ शकतात. बरं. त्याच्यापेक्षा जास्तही कधी कधी दिली जातात. जर टर्की पक्षीबद्दल बोललं तर टर्की पक्षीमध्ये जास्त करून मांसल पक्षी आहे तो आणि त्याला मांसासाठी संगोपन त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये ब्रॉड ब्रेस्टेड ब्रॉन्झ आहे, ब्रॉड ब्रेस्टेड व्हाईट आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक लहान पक्षी आहे ज्याला बेल्ट्सविल स्मॉल व्हाईट पण म्हणतात. मग पुढचे पक्षी जर बघितले लाव्हीमध्ये तर लाव्यांमध्ये आपल्याला लाव्ही जे रानात किंवा जंगलात जे सापडतात तर त्या लाव्यांचं संगोपन हे वर्ज्य आहे. त्याचं आपण फॉरेस्टचं प्रोटेक्शन जे वन्य खातं आहे त्याच्यातनं आपण रान लावी करू शकत नाही आणि पाळू पण शकत नाही. तर आपल्याकडे जे उपलब्ध आहेत तर जापानी आहेत लावी, तर ते आहेत. मग त्याच्यात पण काही वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीज आहेत. त्याच्यात श्वेत छातीचे किंवा व्हाईट ब्रेस्टेड क्वेल्स आहेत, पांढरे आहेत, तसे असतात. आणि त्याच बरोबर जर का आपण एखाद्याला जर का हा व्यवसाय सुरू करायचा असेल
तर काय सुरुवातीच्या योजना त्यांना कराव्या लागतील? तर सर्वसाधारणपणे जर बघितलं तर त्यांचं महत्त्व या वेगवेगळ्या पक्ष्यांचं असं आहे की त्यांना इंटेन्सिव्हली किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित करून ठेवण्यात चांगलं नाही आहे. बरं. म्हणजे जर तुम्ही बदक ठेवत असाल तर दणकट पक्षी आहे, टर्की पक्षी पण आहे, तो जसा मोठा होतो तसा तो दणकट होतो. बरोबर. तर त्यावेळेला त्यांना सेमी इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम जसं आपण म्हणतो, पेन अँड रन वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण ठेवता येतं. म्हणजे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं महत्त्व असं आहे की जर तुम्ही बदक किंवा टर्की बघितले तर त्यांना आपण किचन वेस्ट म्हणजे आपल्या घरात स्वयंपाकघरातलं जे निर्माण होतं, कचरा निर्माण होतो, तर तो कचरा सुद्धा ते खाऊ शकतात. कोंबड्यांमध्ये कसं असतं की कोंबड्यांमध्ये फायबर कंटेंट जे आहे खाद्यामध्ये ते पचवण्याची क्षमता कमी असते. बरं. पण टर्की पक्षी आणि बदक पक्ष्यांमध्ये ते क्षमता जास्त असते. त्याहूनही कसं आहे की हे स्कॅव्हेंजिंग पण करू शकतात. म्हणजे जसं इतर कीटक खाऊ शकतात किंवा ह्या गोष्टी खाऊ शकतात. म्हणजे आपल्याला खाद्य पुरवठा कमी ठेवून अच्छा. याच्याबरोबर बाकीचं जे टाकाऊ गोष्टी आहेत ज्या सहज त्याच्यावरती उपलब्ध असतात, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळा असा खर्च येणार नाही. बरोबर. आणि परंतु त्याच्याने यांची जी- रिसायकलिंग पण होतं त्याचं. यांची जी पिल्लं आहेत तर ती आपल्याला कुठे मिळू शकतात? तर जर बघितलं तर केंद्रीय सरकाराचं भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत. एक तर सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे जे मुंबईतच आहे. बरं. तर ते आरे कॉलनीमध्ये आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक पण तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेला आहे. तिथे आहे. मग हैदराबादमध्ये राजेंद्र नगर आहे, तिथे डायरेक्टरेट ऑफ पोल्ट्री रिसर्च आहे, तिथे उपलब्ध असतात. मग IVRIचं सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इज्जतनगरमध्ये, तर बरेलीमध्ये, तर तिथून पण तुम्हाला मागवता येतात. सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आपल्या दक्षिण भारतात बँगलोरमध्ये पण उपलब्ध आहे. तर तिथून सुद्धा आपण मागवता येतात, ते आपल्याला पोच करतात. बरं. आणि साधारण किती दिवसांची ही छोटी पिल्लं असतात? तुम्हाला म्हणजे जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर बदक असेल किंवा टर्की असेल तर एका दिवसाचं पिल्लू पण चालतं. बरं. त्याच्या व्यतिरिक्त क्वेल्समध्ये लाव्यामध्ये पण एका दिवसाचं पण पिल्लू पण येतं. आणि लावीमध्ये जे गोरेगावला सेंटर आहे त्याच्यामध्ये ते 1 आठवड्याचे लावी, 2 आठवड्याचे लावी आणि 3 आठवड्याचे लावी पण ठेवतात. लाव्यांचं जर बघितलं तर ते अगदी 5 ते 6 आठवड्यामध्ये तयार होतात. 5 ते 6 आठवड्यामध्ये सर्वसाधारणपणे 150 ते 180 ग्रामचे वजन त्यांचं तयार होतं आणि ते पक्षी आपण सहजी बाजारात विकू शकतो. बरं. सगळ्यात मुख्य प्रश्न येतो हा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे, तर या पक्ष्यांसाठी लागणारा जो निवारा आहे तर तो निवारा तयार करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? तुम्हाला जसं सांगितलं आधी ह्याच्या की त्यांना आपण सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम्समध्ये ठेवू शकतो. तर जर बदक असतील किंवा टर्की असेल तर जसं आणि किंवा लावी जरी असतील तर त्यांना जसं आपण कोंबड्यांना ठेवतो तशी उबवणुकी केंद्र म्हणजे ऊब द्यावी लागते, ब्रूडिंग ज्याला म्हणतो आपण. तर ब्रूडिंग करणं गरजेचं आहे त्या पक्ष्यांसाठी आणि त्या सगळ्या गोष्टी जसं कोंबड्यांसाठी करतो तसंच करायला पाहिजे. त्याच्यानंतर जसे पक्षी मोठे होतात, लावी पक्षी आहे त्यांना फार कमी जागा लागते, त्यांना खूपच कमी जागा लागली असल्यामुळे आपण गादी माध्यमावरती पण ठेवू शकतो आणि त्यांना आपण पिंजरा पद्धतीमध्ये पण ठेवू शकतो. जर टर्की किंवा बदक बघितलं तर त्यांना सेमी इंटेन्सिव्ह मध्ये ठेवताना त्यांची जी घराची निर्मिती असते घरांची, तर त्याच्यामध्ये त्यांना 2.5 ते 5 पक्ष्याच्या प्रमाणे एवढ्या जागा द्यावी लागते चौरस फूट. आणि जो रन एरिया असतो, ज्या बाहेरचा जो भाग असतो, त्या बाहेरच्या भागामध्ये सुद्धा त्यांना जवळजवळ 10 ते 15 चौरस फूट एवढी जागा देणं अत्यावश्यक आहे. तेवढा परिसर असणं आवश्यक आहे जेणेकरून ते बाहेर फिरू वगैरे शकतात. पण आपल्याकडे जसं जर कमी ह्याच्यात ठेवत असू आपण कोंबड्या, जसं आपण 10 किंवा 12 कोंबड्या ठेवतात, त्यावेळेला एका खुडपामध्ये किंवा एका घरामध्ये एका टोपलीच्या आत पण ठेवता येतात. आणि त्याच्यानंतर त्यांना सकाळी दिवसा सोडलं की ते परिसरामध्ये आपल्या आवारात फिरतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला आपण परत पण घेऊ शकतो. बरं. आणि साधारणतः सुरुवात करायची असेल तर कोणत्या कोणत्या साधनांची आवश्यकता आहे? म्हणजे काय काय विकत घ्यावी लागतात का साधनं, की उपलब्ध गोष्टींमधून सुद्धा हा निवारा आपण तयार करू शकतो? आपण करू शकतो. म्हणजे आता बदकं जर बघितली तर बदकांना पाणी हे जास्त लागतं. बरं. तर जर तुमच्याकडे तळं असेल किंवा असं काही असेल तर बदकं हमखास तुम्ही ठेवू शकता. कारण हे काय करतात, खाद्य खाताना सुद्धा पाण्यात भिजवून त्यांना द्यावं लागतं खाद्य. आणि
आणि त्यामुळे काय होतं की त्यांचे थोडंसं घाण निर्माण करू शकतात ते. पण टर्की बघितलं तर जसं आपण कुक्कुटपालनात म्हणजे कोंबड्यांसाठी जशी यंत्रणं उपलब्ध आहेत, इक्विपमेंट्स ज्याला आपण म्हणतो खाद्यासाठी, पाण्यासाठी, तर त्याच्यात सुद्धा आपण हे पक्षी ठेवू शकतो. अच्छा, म्हणजे दोन्ही साठीचं जे वातावरण आहे ते समानच आहे. हो हो. आमची माती आमची माणसं. हवामानात बदल होतो, म्हणजे कधी अति उष्ण असतो, कधी पाऊस जास्त पडतो. मग तापमानात झालेला हा बदल जर का आपल्याला समान राखायचा असेल, कारण अंडी उबवण्याचा जो काळ आहे किंवा त्याचं जे तापमानाचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे, मग या सगळ्यासाठी कोणती साधनं आहेत? आता जर आपण बघितलं तर जशा कोंबड्या आहेत, कोंबड्या पण या वातावरणाला सामोरं जातात आणि व्यवस्थित राहतात, त्याच्यात काही त्रास होत नाही त्यांना. त्याचप्रमाणे हे जे पक्षी आपण बघतोय ते सगळे पक्षी या वातावरणाशी अनुकूल आहेत, म्हणून त्यांना काय आपल्याला वेगळं वातावरण देण्याची गरज नाही. फक्त जेव्हा ते लहान असतात, पिल्लं असतात, त्यावेळेला आपल्याला ऊब द्यावी लागते त्या पक्ष्यांना, तेवढंच आपल्याला. ती कशा प्रकारे देऊ शकतो आपण? ती आपण गॅस ब्रूडर्स आहेत, कधी आपल्याकडे इलेक्ट्रिक ब्रूडर्स पण असतात. त्याच्या व्यतिरिक्त जर कमीच पक्षी असतील आणि ते पक्षी स्वतःच उबवत असतील अंडी, तर मादी पण स्वतःच काळजी घेऊ शकते त्या पक्ष्यांची. मग आपल्याला वेगळी काळजी घेण्याची आवश्यकता नाही. आणि एकदा का हा निवारा आपण तयार केल्यानंतर त्याचं मेंटेनन्स किंवा देखभाल कशा प्रकारे केली जाते? स्वच्छता ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. अंडी जर तयार होत असतील तर अंडी गोळा करणं हे फार महत्वाचं असतं, नाहीतर अंडी जी असतात ती खराब होऊ शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं जे काय आहे म्हणजे शिकारी पक्ष्यांपासनं, प्राण्यांपासनं त्यांची काळजी घेणं, एवढंच राहतं. हे फार दणकट पक्षी असतात, त्यामुळे म्हणजे फार काही विशेष वेगळी अशी काळजी घ्यावी लागत नाही. त्याचबरोबर या पक्ष्यांना खाद्य कुठल्या प्रकारे दिलं जातं किंवा ते किती प्रमाणात द्यावं, किती वेळा द्यावं? तर जर हे पक्षी बघितले तर ते पक्षी जे आहेत ते सर्वसाधारणपणे दिवसभर खाद्य खात असतात. तर दर 2-2.5 तासानंतर त्यांना खाद्य पुरवावं लागतं आपल्याला, आणि त्याचा पुरवठा केला पाहिजे. जर बघितलं तर आधीच सांगितल्याप्रमाणे की आपण जे स्वयंपाकघरातला कचरा जो असतो निर्माण होतो, तो पण आपण ह्या पक्ष्यांना देऊ शकतो. ते स्कॅव्हेंजिंग सिस्टीमने स्वतः इतर कीटक वगैरे पण खाऊन ते करू शकतात. फक्त लावी पक्ष्यांमध्ये जे असतं, तर लावी पक्ष्यांना सर्वसाधारणपणे 5 ते 6 आठवड्यापर्यंत अंदाजे 500 ते 600 ग्राम एवढं खाद्य लागतं. आता खाद्यांमध्ये पण आहे ते कसं आहे की लावी पक्ष्यांना प्रथिनांची गरज जी असते ती जास्त असते. तर जे आपल्याला कोंबड्यांसाठी खाद्य मिळतं त्याच्यात आपण सोयाबीनचा कोंडा किंवा असं सगळं वापरून त्याचं प्रथिनांचं जे मात्रा आहे ती वाढवू शकतो आणि त्याच्यात सहजरित्या हे पक्षी ठेवू शकतो. बरं, म्हणजे इथे खाद्याच्या बाबतीत सुद्धा कुक्कुटपालना म्हणजे कोंबड्यांचं पालन करण्यासारखंच यांचं आहे, सगळे समानच आहे. पण त्याचबरोबर मला सांगा की या पक्ष्यांची जी अंडी आहेत किंवा यांचं जे मांस आहे, तर त्याची उपयुक्तता आपल्या मानवी शरीरासाठी काय आहे? अतिशय उत्तम आहे. जर अंड बघितलं तर कोंबड्याचं म्हणा किंवा इतर पक्ष्यांचं जरी म्हणा, ते असं आहे त्याच्यात आपण भेसळ करू शकत नाही. तर ते एक फार अत्यंत चांगलं असं प्रथिन आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कोंबड्यांसारखंच बाकीच्या अंड्यांचं पण प्रथिन जे आहे ते मानवी शरीराला जवळजवळ 97 ते 98% एवढं उपलब्ध राहतं. बायो अवेलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तर कोंबड्यांसारखंच त्या अंड्यांची पण बायो अवेलेबिलिटी तशीच चांगली असते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर काही गोष्टींमध्ये म्हणजे जास्तीत जास्त जर बघितलं तर लावी पक्ष्यांच्या अंड्यांमधनं तर त्याच्यातनं विटामिन्स आणि मिनरल्स पण चांगले मिळतात. तर लावी पक्ष्यांच्या अंड्यांना विटामिन बॉम्ब असे पण म्हटले जातात. बरं, म्हणजे खरं तर ती फार छोटी असतात. हो, ती फार छोटी असतात, पण त्यांच्यामध्ये मात्रा जी आहे विटामिन्सची ती जास्त असते. म्हणून जर आपल्याला एक संतुलित असा आहार घ्यायचा असेल, बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो, तर त्यासाठी जर आपण विविध मांसाचं, विविध अंड्यांचं सेवन केलं तर त्याच्यातनं आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. लावी पक्ष्यांच्या मांसामध्ये सुद्धा जवळजवळ 25% एवढं प्रथिन असतं.
जर जास्त प्रथिनं घेतली तर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर पण त्याचा फायदा होतो. अच्छा. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून नक्कीच याचा नक्कीच. वापर करता येतो. आणि या पक्ष्यांपासून आपण इतर काही पदार्थ वगैरे तयार करू शकतोय का, किंवा त्यांचं जे मांस आहे किंवा अंडी आहेत त्यातून इतर काही गोष्टी तयार होऊ शकतात? निश्चितच. आता टर्कीचं जे आहे तर टर्की पक्ष्याचं वैशिष्ट्य जर बघितलं तर ते पक्षी जास्त करून विकले जातात नाताळच्या वेळेला. बरोबर. तर क्रिसमस बर्ड म्हणतात त्याला, कारण जसं आपण सण साजरा करतो तेव्हा सगळे एकत्र येतात त्यावेळेला क्रिसमस किंवा न्यू इयर्सच्या वेळेला असं नाही की ईसाई समुदायाचेच लोक असं नाही, पण इतर लोक सुद्धा आता त्याचा वापर करतात. आणि त्यावेळेला अख्खा टर्की जो 15 ते 16 किलोग्रामचा पण होऊ शकतो, नर जो असतो तो, आणि मादी जी असते ती 7 ते 8 किलोची होऊ शकते. अच्छा. तर असा मोठा पक्षी त्यावेळेला त्याचा वापर केला जातो. टर्कीमध्ये प्रथिनं जास्त असतात, मेद पदार्थ किंवा फॅट्स जे असतात ते कमी असतात. तर जे हेल्थ कॉन्शियस आहेत, जे डायटिंग करतात, जे व्यायाम करतात, त्यांच्यासाठी टर्की पक्ष्याचं मांस किंवा लावी पक्ष्याचं मांस जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो. लावी पक्ष्यांमध्ये जर बघितलं तर लावी पक्षी फार लहान असतो, अवघा 150 ते 180 ग्रॅमचा असतो. त्याच्यात पण मादी जी असते ती मोठी असते. तर त्या पक्ष्यांचं तंदुरी पण केलं जातं. त्याच्यानंतर त्या पक्ष्यांचा रस्सा जर बनवायचा असेल तर तो पण चविष्ट पदार्थ केला जातो. आणि त्यांच्या अंड्यांपासून काही वेगळे पदार्थ करतात? निश्चित. जे टर्कीचे अंडी असतात ते आता जर तुम्ही सुपर मार्केट वगैरे मध्ये बघितलं तर त्यावेळेला असं निदर्शनास येतं की 1 डझन अंडी 65 रुपयाला जातात. ही अंडी फारच आकाराने लहान असतात, अगदी 10 ते 11 ग्रॅम एवढंच त्यांचं वजन असतं. पण अख्खी अंडी पण एवढ्या महागरित्या आपण विकू शकतो. दुसरी गोष्ट आहे की ह्यांचं लोणचं केलं जातं. लावीच्या अंड्यांचं लोणचं सुद्धा केलं जातं. त्याच्यात पण 2 प्रकार असतात. एक व्हिनेगरने जसं पश्चिम देशांमध्ये केलं जातं त्या हिशोबाने पण करता येतं, आणि म्हणजे उकडून त्यांचं लोणचं केलं जातं. आणि आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या पद्धतीने मसाले वगैरे वापरून सुद्धा लोणचं त्याचं तयार केलं जातं, निर्माण केलं जातं. मग एकूणच बाजारपेठ या कोंबड्यांव्यतिरिक्त हे जे काही पक्षी आहेत तर बाजारपेठ कशा प्रकारे उपलब्ध आहे? बाजारपेठ जसं तुम्हाला सांगितलं की त्या बाजारपेठेचा जो भाव आहे तो फार म्हणजे ते मात्रा जी आहे ती फारच कमी आहे. तर जर एखाद्या व्यक्तीला सुरू करायचं असेल तर त्या व्यक्तीने कमी पक्ष्यांपासून सुरुवात करावी, त्यांचं संगोपन करावं, आणि आपण स्वतः कशी विक्री करू शकतो, आपण स्वतः कशी मार्केटिंग करू शकतो याच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. आता खूप ठिकाणी आहेत शहरांमध्ये काही लोक हे बदक, टर्की वगैरे पाळीव प्राणी म्हणून पण ठेवतात. तर त्यावेळेला तर अगदी 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये जोडीला पण भाव मिळू शकतो. पण सर्वसाधारण जर बघितलं तर टर्की पक्ष्यांमध्ये एका पक्षातनं तुम्हाला कमीत कमी 300 ते 350 रुपये एवढा नफा तर नक्कीच मिळू शकतो. क्वेल मध्ये पण आपल्याला प्रत्येक पक्षामागे, लावी पक्ष्यांमध्ये प्रत्येक पक्षामागे आपल्याला 15 ते 20 रुपये सुद्धा एवढा नफा मिळू शकतो. म्हणजे आताच आपण नफ्याचा उल्लेख केलात म्हणून विचारावंसं वाटतं की साधारणतः हा व्यवसाय सुरू करतानाचा खर्च किंवा देखभालीचा खर्च आणि मग एकूणच होणारा नफा याचं जर का गणित मांडायचं झालं तर काय आपण सांगू शकाल? तर ते सांगितल्याप्रमाणे जर आपण हा जो मुद्दा राहतो तो डिमांड सप्लाय याच्यावरती राहतो. म्हणजे जर डिमांड जास्त असेल, सप्लाय कमी असेल तर नक्कीच ते आपल्याला फायदा मिळू शकतो. तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपण सप्लाय जो आहे तो फार जास्त वाढवत नाही आहोत. जर टर्की पक्षी आपण नाताळ्यात काढतोय तर ते नाताळ्यात निघतील एवढंच बघायला पाहिजे. तर त्यांचा कालखंड जो आहे तो 6 महिन्याचा आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला ते ठेवायला पाहिजे. आणि जर बघितलं तर अवघा टर्की पक्षी किंवा बदक एका दिवसाचं पिल्लू जरी घ्यायला गेलं तर ते 80 रुपयापर्यंत आपल्याला मिळतं. आणि त्याच्यावरती जर आपण त्यांचं काळजी घेतली आणि सगळं केलं आणि त्याच्याच देखील आपण बरोबर आपण जर किचन वेस्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तर आपण खर्च जो आहे तो कमीत कमी ठेवून नफा जो आहे तो जास्तीत जास्त वाढवू शकतो. हे पक्षी सांभाळत असताना किंवा यांचा व्यवसाय करत असताना विशेष करून छोटी जी पिल्लं आहेत तर त्यांच्याबद्दल काय काळजी घ्यावी लागते?
जर आपण बघितलं तर जे पक्षी आपण कुक्कुटपालनासाठी वापरतो ते पक्षी जेव्हा अंड्यातनं बाहेर येतात त्यावेळेला त्यांच्या अंगावरती पिसं असतात, त्यांचे डोळे उघडे असतात आणि ते स्वतःची काळजी थोड्या प्रमाणाने घेऊ शकतात. आपण जर कावळे, चिमण्या बघितलं तर ते त्यांच्या अंगावरती पिसं नसतात, ते पूर्णपणे अवलंबून असतात आपल्या पालकांवरती. पण हे पक्षी तसे नाहीत. तरी परंतु जर आपण बघितलं तर लावी पक्षी जे असतात ते फार छोटे असतात. तर बरं. एक लावी पक्ष्यांचं अंडच जर बघितलं तर 10 ते 11 ग्रॅमचं असतं. तर त्याच्यातनं पिल्लू पिल्लू निघणार आता ते अधिक छोटं. अवघं 7 ते 8 ग्रॅमचं एवढंच येतं. हे पक्षी जे असतात ते एवढे बारीक असतात आणि त्यांचं तोल त्यांना राखता येत नाही. बरं. त्यामुळे जर जे पडले तर ते पाठीवर पडून राहतात. ओ. तर जी भांडी आपण उपलब्ध करून देतो त्या पाण्याच्या भांड्यांमध्ये सुद्धा ते पडून ते डुबून मरू शकतात. बरं. म्हणून त्यांच्यासाठी महत्वाचं असं असतं की त्याच्यात काही दगड किंवा आपण जे लहान मुलं गोट्या खेळतो तर ते त्या सोडल्या तर अच्छा. त्याच्याने ते पक्षी बुडू शकत नाही. बरं. दुसरं काळजीचं कारण आहे ते टर्की पक्ष्यांसाठी. मोठा जेव्हा हा पक्षी होतो त्यावेळेला काहीच त्रास नसतो, फार दणकट असतो. पण लहान असतो तेव्हा तो फार घाबरूट असतो. अच्छा. तर तो स्वतः जाऊन हे पक्षी जाऊन खाद्य सुद्धा खात नाहीत. बरं. तर त्यांना कधी कधी भरवावं सुद्धा लागतं खाद्य, किंवा जर सोपं करायचं असेल तर कोंबड्यांची पिल्लं सोडायची. कोंबड्यांच्या पिल्लं जे असतात ती जाऊन खाद्य हा, हा, खातात हा. आणि त्याचप्रमाणे ही टर्कीची पिल्लं सुद्धा जाऊन अच्छा. त्यांचं पाठलाग करून ते खाद्य खायला सुरुवात करतात आणि त्यांचं मग नंतर व्यवस्थित होऊन जातं. अच्छा, म्हणजे फक्त छोट्या पिल्लांच्या बाबतीत ही थोडीशी काळजी घेणं काळजी फार घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण म्हणालात की ही पक्षीची जी पिल्लं आहेत ती अगदी छोट्या स्वरूपात आपल्याला सुरुवातीला उपलब्ध होतात. तर ती कुठे मिळू शकतात? त्यांची जी केंद्र आहेत ती नक्की कुठे आहेत? तर केंद्र जी आहेत ती सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे. ते आपल्याला जे जवळ आहे महाराष्ट्रामध्ये आहे ते आरे कॉलनीमध्ये गोरेगावला आहे. बरं. मग दुसरं एक त्यांचं केंद्र आहे ते बँगलोरला पण आहे. तिथे तुम्ही संपर्क करू शकता. आता त्यांच्याकडे एजंट्स पण आहेत. तर ते बरं. जर तुम्हाला पोस्टाने किंवा पोस्ट पाठवायचं असेल तर ते पण विमानाद्वारे पण येतात. बरं. एका दिवसाची पिल्लं आणि त्यांचं आपण मिळवू शकतो त्याच्यात. परंतु यांच्या संगोपनाचं जे काही तंत्र आहे याच्याबद्दलचं थोडंसं प्रशिक्षण या संस्था देतात का? हो, या संस्था सुद्धा देतात. आम्ही पण आमच्या कुक्कुटपालनशास्त्र विभागामध्ये कोंबड्यांबद्दल जास्त माहिती देतो बरं. आणि ते त्याच माहितीनुसार आपण हे पक्षी सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे एखाद्यास जर का हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते नक्कीच या संस्थांना संपर्क करू शकतील निश्चित. आणि त्यातून त्यांना थोडीफार माहिती हो. मिळू शकते. त्याचबरोबर मला सांगा की एकदा हा व्यवसाय सुरू केल्यानंतर सरकारकडून कोणत्याही प्रकारचं अनुदान वगैरे असं काही प्राप्त होतं का? प्रत्येक ठिकाणी जे आहे आता सरकारचं जे अनुदानाचं आहे ते माझ्या मते कसं आहे की रुरल पोल्ट्री फार्मिंगकडे जास्त प्रचलित आहे. तर ते तिथे असंच सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीममध्ये जे पक्षी ठेवता येतात त्यांचं संगोपनासाठी सरकार जे आहे ते अनुदान देत असतं. त्याचप्रमाणे आपण आपल्याकडे जे पशुवैद्यकीय आहेत, जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा बाकीची जी केंद्र आहेत तिथे पण चौकशी करू शकता आणि तिथल्या तिथे ज्या जागेच्या त्या भागाला बघून तुम्ही करू शकता. आता शिरवळा जे आमच्या विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालय आहे तिथे त्यांनी टर्कीचं प्रकल्प सुरू केलं होतं. परभणीमध्ये त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप्सला असं करून 100-500 असे लावी पक्षी दिले होते. तर त्या दृष्टिकोनातनं कधी ना कधी ते चालूच असतं. बरं, म्हणजे आपण जर का संपर्क साधला तर त्याबद्दल सुद्धा अधिक माहिती मिळू शकते. शकते. एकूणच जो आपला तरुण वर्ग आहे त्यांनी या जोडधंद्याकडे वळावं तर त्यासाठी आपण काय सल्ला द्याल? नाही, तरुण वर्गासाठी तर अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्ही बघितलं कुक्कुटपालन केलं किंवा अशा पक्ष्यांची काळजी जर घेतली तर विशेषतः एकतर आमदनी तर होतेच, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त कसं आहे की लोकांमध्ये सहानुभूती पण वाढते. जेव्हा आपण एका दिवसाचं पिल्लू आणतो आणि त्याचं संगोपन करतो त्यावेळेला लोकांमध्ये सहानुभूती होते. लोक प्रेमळ वागायला लागतात. नुसतं प्राण्यांशी पण नाही तर एकमेकांशी. असं रिसर्च पण झालेला आहे आणि त्याचं केलेलं आहे. तर त्यामुळे जर आपल्याला निसर्गाच्या जवळ जायचं असेल, निसर्गाशी एकनिष्ठ राहायचं असेल तर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्याने फायदाही असा होतो की आपण सुद्धा या मांसाचं आणि या अंड्यांचं सेवन करू शकतो
आणि जेणेकरून आपल्याला पण रोगप्रतिकारक शक्ती आपली पण वाढू शकते आणि शरीरात प्रथिनं जी आहेत ती जी गरज आहे, आपण म्हणतो की भारतात प्रोटीन हंगर बरोबर. हे जे प्रचलित आहे, तर त्याच्यामध्ये आपण निश्चितच म्हणजे ती हातभार जी देऊ शकतो. कमतरता आहे ती जर का अशा ह्या इतर पक्ष्यांचा व्यवसाय केल्याने थोडीफार का होईना भरून निघू शकते. निश्चितच होऊ आणि तसंही पाहिलं तर आता आपल्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलंय की अत्यंत कमी खर्चात सुरू होणारा हा व्यवसाय, हो. त्याच्या देखभालीसाठी सुद्धा फारसा काही खर्च येत नाही, परंतु आर्थिक नफा मात्र फार मोठ्या प्रमाणात मिळू शकतो योग्य काळजी घेतली तर. हो. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, फार मोलाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.